अन्नप्राशनची ऑर्डर झाल्यावर आम्ही एका छोट्या पिकनिकला जाणार आहे. आणि त्याची छोटी पिकनिक आहे ना, त्याच्यात एक सरप्राईज पण आहे. आणि हे कॅमेराच्या मागे एक व्यक्ती ते आम्हाला सजेशन देतात की काय सांगा काय नका सांगा, आणि त्यांना म्हटलं तुम्ही आता ते पळून गेले. ते व्यक्ती तुम्हाला माहितच असेल कोण असणार आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आज आहे सॅटरडे आणि दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. आज मी लवकर उठलेले कारण त्रिशाची PTM होती. सो 10:30 वाजता तिथे जायचं होतं. ब्रेकफास्ट वगैरे करून रेडी होऊन आम्हाला जायचं होतं. सो लवकर उठलेले मी. त्रिशा आणि राजेश माझ्यानंतर उठले. ते रेडी झाले, फ्रेश झाले. पण नंतर असं ठरलं की PTMला ते दोघंच जाणार कारण भरपूर वेळ जातो आणि मग स्वयंपाकाला लेट होतं, म्हणून मी त्या दोघांनाच आज पाठवलं होतं PTMला आणि माझं जाणं वेळेवर कॅन्सल झालं होतं. त्यांना म्हटलं तुम्ही दोघं जा, मी स्वयंपाक करून ठेवते. काय आज काय ओके. ते दोघं PTMला गेले आणि तोपर्यंत मी इकडे स्वयंपाकाची तयारी करून ठेवली होती. त्रिशाला पुलाव खायचा होता आणि राजेशना पुलाव नव्हता खायचा, त्यांना ऑमलेट खायचं होतं आणि ऑमलेट त्यांना त्यांच्याच हातचं आवडतं आणि ते खरंच छान बनवतात, टेस्टी बनतं. सो मी फक्त पोळ्या करून ठेवलेल्या आणि पुलाव करून ठेवलेला. ते आल्यावर त्यांनी हे असं छान मस्त असं ऑमलेट केलं आणि त्यांनी ऑमलेट आणि पोळी खाल्ली. मलाही ऑमलेट फारसं काय आवडत नाही, मग मी नाही खाल्लं आणि त्रिशाने आणि मी पुलाव खाल्ला. त्रिशा राईस असं फारसं खात नाही, म्हणजे डाळ राईस खिचडी वगैरे तिला नाही आवडत, पण पुलाव बिर्याणी हे तिला आवडतात आणि ती खूप दिवसातनं आज म्हणालेली की आई मला पुलाव खायचा आहे. मग म्हटलं चला आज पुलाव करूया. आणि राजेशचं नुसतं पुलावने आज पोट नव्हतं भरणार, मग त्यांना ऑमलेट होतं. तुम्ही बघू शकता इथे मस्त गरमागरम पुलाव रेडी आहे. नाईस, गरम गरम. जेवण वगैरे करून झाल्यावर आम्हाला दुपारी जरा बाहेर जायचं होतं, पण जेवण इतकं हेवी झालं कारण पुलाव खूप टेस्टी झाला होता. सो इतकं हेवी जेवण झालं की आम्हाला बाहेर पडण्याची इच्छाच नाही झाली. मग दुपारी आम्ही थोडा वेळ आराम केला. उद्याची माझी अन्नप्राशनची ऑर्डर आहे, त्याची ही तयारी. फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, बीट आहे, ॲपल, खरबूज, चेरी टोमॅटोज, तर ही सगळी त्याची तयारी. वाजले आहे रात्रीचे ऑलमोस्ट 9:30 आणि माझा अजून बाकी आहे स्वयंपाक कारण ज्वेलरीची ऑर्डर होती, त्याच्यात माझा भरपूर वेळ गेला. सो आता करायचा आहे स्वयंपाक. भेटूया मग रात्री थोड्या वेळात. बाय बाय. जस्ट आमचं जेवण वगैरे करून झालं. मी किचन आत्ता साफ केलं आहे, सगळं आवरून घेतलं आहे आणि आता मला उद्याच्या अन्नप्राशनच्या डेकोरेशनची पण पॅकिंग करायची आहे आणि उद्या आम्ही कुठेतरी जाणार पण आहोत, त्याची पण पॅकिंग करायची आहे. तर कुठे जाणार आहोत, काय काय सोबत घेणार आहोत हे मी तुम्हाला लवकरच सांगेल. इकडे ही अन्नप्राशनची तयारी सुरू आहे. त्रिशा मला हेल्प करते फुलांच्या पाकळ्या करून द्यायला, जे ती नेहमी करते आणि मला तिची ह्या कामात खूप मदत होते. थँक्यू त्रिशा. हे बघा, वरती कर पिशवी थोडी, म्हणजे ते हां खाली जातात बघ. मग इकडे सगळं सामान काढून ठेवलं आहे जे मला उद्या यूज करायचं आहे अन्नप्राशनच्या डेकोरेशनसाठी. इकडे काही फ्रूट्स, बाकी सामान फ्रीजमध्ये आहे. आणि अन्नप्राशनची ऑर्डर झाल्यावर आम्ही एका छोट्या पिकनिकला जाणार आहे. कुठे काय कसं ते सगळं कळेलच तुम्हाला लवकर. तर हे सगळं ते सामान आहे जे आता मला पॅक करायचं आहे. आणि त्याच्यात एक खूप
मोठं गोष्ट पण लपलेली आहे जे तुम्हाला लवकर करणार पण आहे. काय काय? एक आणि त्याची छोटी पिकनिक आहे ना, त्याच्यात एक सरप्राईज पण आहे. हो, जे ते तुम्हाला- पुढच्या व्हिडिओत कळेल. हा, करेक्ट. जी छोटी पिकनिक आहे ना, त्याचा एंड सीन बघा, तुम्हाला एकदम भारी सरप्राईज भेटेल. तर तुम्हाला हे पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की कळेल. ओके, डन. तर आम्ही उद्या एका छोट्याशा पिकनिकला जाणार आहे. जवळच जाणार आहे, पुण्यातच. तर त्याच्यासाठीचं सामान मी इथे सगळं काढून ठेवलंय. तर ते आता मी भरत आहे. त्रिशा येते का थोडीशी मदतीला? त्रिशा ऍक्च्युली मला अन्नप्राशनच्या डेकोरेशन साठी पण मदत करते, पण आता ती इकडे पण येते. तिचं तिथलं होत आलं काम. काय करायचं? तर आम्ही पिकनिक म्हणजे असं एका स्पॉटवर जाणार आहे, काइंड ऑफ थोडंसं काय म्हणता येईल. आमच्या बरोबर आमचे सोसायटीतले आमचे फ्रेंड्स पण येणार आहेत, तर त्यांच्यासोबत आम्ही जाणार आहे. बर्थडे सेलिब्रेशन पण आहे आणि एक छोटीशी पिकनिक असं आम्ही ते करत आहोत. तर चला, त्याचीच तयारी करते. त्रिशा आता मला बॅग भरायला मदत करणार आहे. वन डे पिकनिक आहे, म्हणजे आफ्टरनूनला जाऊन इव्हिनिंगला रिटर्न येणार असं. मला वाटलं इव्हिनिंगला जाऊन नाईटला येणार. अन्नप्राशनची ऑर्डर झाली, तिथलं काम झालं की आम्ही जाणार आहे. घरी येऊन तयारी करून मग जाणार आहे. आई बाबू, चल, हे त्रिशाचा माईक आहे. बर्थडेच्या दिवशी विवेक अंकलने मला दिलेलं होतं. त्रिशाला गिफ्ट आलेला आहे हा. बोल. तर आम्ही हा माईक पण घेऊन जाणार आहे. आणि हे कॅमेराच्या मागे एक व्यक्ती ते आम्हाला सजेशन देत की काय सांगा, काय नका सांगू. आणि त्यांना म्हटलं तुम्ही आता ते पळून गेले. ते व्यक्ती तुम्हाला माहितच असेल कोण असणार आहे. तर आम्ही काहीतरी एक नवीन एक्सपिरियन्स घेणार आहे. बघायलाच तुम्ही काय, तुमच्यासाठी पण ही एक आयडिया, म्हणजे तुम्हाला पण ही एक आयडिया मिळेल की बर्थडे तुम्ही कशा प्रकारे सेलिब्रेट करू शकता. म्हणजे आपण नेहमी कुठेतरी एक तर आउटिंगला जातो किंवा मग ट्रिपला जातो, व्हॅकेशन टाईप, तसं स्टेला 4-5 दिवस वगैरे असं रिसॉर्टला जातो, किंवा मग अजून हॉटेलला जातो. फार तर फार सकाळी वगैरे घरी सेलिब्रेशन करून हॉटेलला जेवायला, किंवा हॉटेलला सेलिब्रेशन असं करतो. आम्ही हे वेगळं काहीतरी करणार आहे सेलिब्रेशन, आणि तुम्हाला पण ते नक्की आवडेल आणि तुम्ही पण ट्राय करा असं. आणि प्लस ते तुमच्यासाठी सरप्राईज पण आहे. आणि आता आम्ही पॅकिंग करून घेतो आणि लवकर झोपतो, कारण मला सकाळी लवकर उठायचं आहे, अन्नप्राशनची तयारी करायची आहे आणि बाकी सगळ्या गोष्टींचं पण प्रिपरेशन करायचं आहे. तर हा माईक इथे घेत आहे मी. काही छोटं मोठं डेकोरेशनचं सामान घेणार आहे. हॅपी बर्थडे बॅनर. आणि बाकीचं मी नंतर शेअर करेल की मी काय काय घेतलं होतं, कारण आत्ताच तुम्हाला सगळं सांगितलं तर तुम्हाला आयडिया येऊन जाईल की आम्ही काय करणार आहोत किंवा कुठे जाणार आहोत हे तुम्हाला लक्षात येईल. बट काय घेतलं सोबत, कसं केलं हे मी तुम्हाला एका पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल. सो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि पुढचा व्लॉग पण नक्की बघा. आयडिया आली असेल किंवा कुणाला कळालं असेल की आम्ही काय करू शकतो किंवा गेस करायचं असेल तर तसं कमेंट मध्ये नक्की सांगा की आम्ही नेमकं काय प्लॅनिंग करत आहोत किंवा काय सेलिब्रेशन करणार आहोत. आणि हा बर्थडे आमच्या फ्रेंडचा आहे, सो त्यासाठी आम्ही चाललेलो आहे. चला तर मग भेटूया पुढच्या अतिशय इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका, कारण भरपूर मजा येणार आहे, आयडियाज मिळणार आहे. लवकरच भेटूया. तोपर्यंत बाय.